श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजा। आज गावातील एक लग्न आहे ना, खंडोबाच्या मंदिरामध्ये जो हॉल आहे तिथं लग्न होतं आणि आता आहे ना लग्नावरून घरी चाललो होतो आणि आज सकाळी येत ना जे मुगाचं वावर होतं मोकळं त्याच्यामध्ये ना करडी पेरलेल्या आहेत। आता त्याच करडी येत ना मला दंडन वडाय जायचं आहे। म्हणलं नाही तर लग्न मागातच पडन, हातपाय मोडल्यावर। एवढ्या करडीत ना पेरून उरलेल्या आहेत। आता ह्या जर अशाच ठेवल्या ना घरात अशाच वाया जात्या, त्याच्यामुळे ना आता तेवढं ट्रॅक्टरने पेरून घेतलेलं आहे। आता हा एक सारा आहे ना भाजी टाकल्यावर नाही ना मी आता हाताने टाकणार आहे आणि हा राळावा पण लागणार आहे। आता तेवढंच मी टाकून घेते। आता एक सारा पडतो का काय माहिती। लय दाट होतंय ग मम्मी। काय नाही होत, मला एवढी सवय नाही टाकायची। आणि लय लांब तू बारीकच सारा घेतलाय नेमकी। बाजायला बारीक हा का? बी पण पुरलं पाहिजे ना। मुगाचं रान आहे ना आताच मोकळं केलं होतं आणि याच्यात गहू नाही तर हरभरा करायचा आहे, पण तो दसरा दिवाळीच्या दरम्यान मध्ये करायचा आहे। त्यामुळे ना महिना दीड महिना ना वावर मोकळं राहण्याकरता म्हटलं आता जरी करडी टाकल्या ना तर दसऱ्याला काम येते। आणि आमच्या इकडे ना म्हणजे गावाला दसऱ्याच्या दिवशी ना उपवास सोडायला आहे ना करडीची भाजी आणि बाजरीची भाकर हा निवद केला जातो, त्याशिवाय काय उपवास सोडत नाही। बाकी तुम्ही इतर सगळा स्वयंपाक केला ना तरी चालतो, पण निवदा करताय ना करडी आणि बाजरीची भाकरच लागती। आणि आता किती काही जरी म्हटलं ना तोटा हो नफा हो शेती करावंच लागती। शेतकरी एवढा दिलदार माणूस आहे ना की किती जरी नफा तोटा झाला ना तर तो शेतीत बी रुजवल्याशिवाय टाकल्याशिवाय ना काय हार नाही मानत आहे। आता आमचा कोथिंबीरचा हा फड गेला होता तरी पण आहे ना ह्या ज्या भाजीला आहे ना परत डोकं लावलेले, जेणेकरून जरी काय झालं तरी ना थोडंफार 10-5 रुपये होते आणि शेती काय अशी पडीक ठेवता नाहीत। आता दीड महिना जरी म्हटलं तरी ना हे वावर मोकळं ठेवूशी नाही वाटलं मला। कारभाऱ्यांचं म्हणणं होतं की नको, आता धन्यामध्ये पण काही झालेलं नाही आहे, मेथीचा फड असाच वाया गेला, पण म्हटलं कशातून का होईना पण 10-5 मिळाले पाहिजे। त्याच्यामुळे ना आता मी हे दंड वडीत होते। ते म्हटले मी काहीच नाही करणार, फक्त पेरून देणार आहे, बाकी सगळं तुला करावं लागणार आहे। म्हटलं मी करीन। मग त्याच्यामुळे ना कारभाऱ्यांनी दंड पण नाही वडला, नाही तर इतर वेळेस आहे ना मी काहीच नाही बघत, भरणं नाही करत, दंड वरभे काहीच नाही वडत, पण आता हे माझ्या मनाने केले म्हटल्यावर मला ना आता ते वढावं लागलेलं आहे। आता ह्या करडीत ना थोड्या उरल्या होत्या, एक सारा पडला आणि थोडं साऱ्याला ना बी कमी पडलं होतं करडीचं, त्याच्यामुळे ना मी धने पण टाकले होते। ज्यावेळेस मी शहरामध्ये राहिला होते ना तेव्हा एवढा भाजीपाला महाग भेटायचा ना, तेव्हा चुलते आजी आजोबा गावाला होते त्यावेळेस असं वाटायचं की गावाला किती स्वस्त भेटतंय आणि शहरात किती महाग भेटतंय। मग मी पण गावाला जाऊन शेती करणार आणि भाजीपाला पिकवून आहे ना असा महाग विकणार आहे। पण आता शेती करते ना आता कळतंय, शेती करते ना तर मग कळतंय की गावाला भाजीपाल्याला काय एवढा बाजारभाव नसतो, पण शहरातच आहे ना जास्त भाव राहतो। आता आहे ना ह्या वर्षी ना आता मूग केला होता, तर मुगाचं आहे ना जवळजवळ पायलीभर मूग पेरला तर त्याला आहे ना डबल होईल, 2 पायल्या मूग होते। नाही तर दरवर्षी आहे ना एका पायलीच्या मूग जर पेरला ना तर जवळजवळ आहे ना 9-10 कट्टे तरी मूग होतो। पण ह्या वर्षी ना उन्हाळ्यात पाऊस पडला लवकर, त्याच्यामुळे पेरणी लवकर झाली आणि पानकळ्यात पाऊसच नाही पडला, त्याच्यामुळे मुगाला आहे ना शेंगाच नाही आल्या। कुडं मुडं एखादी बाळी आली होती तीच गोळा करून घेतली आणि आता त्याच वावरामध्ये ना हे धने आणि करडी टाकायचं काम चालू आहे। तुम्हाला जर माझी अशीच गावाकडची नवीन व्हिडिओ पाहिजे असेल आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा। श्री स्वामी समर्थ।